पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळलेला आहे, पाहूया फटका जातोय. या ठिकाणी सुरुवात झालेली आहे 4 धावांनी. सामना जिंकायचा आहे आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. फटका तर सुंदर लगावलेला आहे, जातोय चेंडू. आपण पाहतो तर सी पार चौकार. तीस मिनिटांमध्ये आपल्याला सामना दोन्ही संघांनी संपवायचा आहे. प्रत्येक इनिंगला 30 मिनिटं दिली जाणार आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. अमोल, ओ अमोलच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो तर बीडी विकेटला आसिफच्या बॅट मधून हा खरपूस समाचार घेतला जातोय. हो, लोअर फुल टॉस चेंडू फटका लागवलेला, नो मॅन झोन मध्ये चेंडू जातोय. नक्कीच या ठिकाणी पाहूया पंचांचा इशारा. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 27. ऑल इंडिया 40+ टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो तर विनायक शितोळे यांचं सिलेक्शन झालेलं आहे. दरम्यान आपण पाहतो तर लेट कट खेळलेला चेंडू आहे, पॉईंटच्या दिशेने चेंडूचा पाठलाग केला जातोय. पाहूया काय होतं ते. आणि नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा. 4 धावा. क्या लगावलेला आहे, षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 37. बॉल मागून घ्यायचा आहे, पटकन बॉल मागा. प्लेअर पब्लिकून बॉल मागा तेवढा. 6 धावांनी धावसंख्या उसळी मारते 47 धावा. ओ हो, पुन्हा एकदा आसिफच्या बॅट मधून फटका निघतोय या वेळेला. ओ हो, ओ हो, पुन्हा एकदा उत्तुंग फाईन लेगच्या दिशेने जातोय तो षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 62. तिसरं षटक प्रगत. आज 6 षटकाचा सामना असणार आहे, त्यामुळे आतापर्यंत आपण पाहतो तर तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आपल्याला पाहायचं किती मोठी धावसंख्या ठिकाणी उभी राहू शकते. रिव्हर्सचा फटका आहे, सुंदर फटका. आपण पाहतो तर कार्पेट शॉट नो मॅन झोन मध्ये जातोय तो चौकार. एकदा प्रथमेश लेफ्ट हँड राऊंड विकेटचा मारा शफल करून हा फटका जातो. या ठिकाणी पाहूया आपण 6 धावा. 74 धावा होताना पाहायला मिळत आहेत. देवा स्पोर्ट्स सांगोला. या वेळेला पाहतो आपण मिड विकेटच्या दिशेने जातोय तो उत्सव. पंचांच्या इशारा. 6 धावा. नक्कीच आपण पाहतो तर षटकारांची अतिशय बाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 80 धावांवरती जाऊन खेळ थांबलेला आहे. या ठिकाणी पाहतो आपण यावेळेला मात्र नशीब साथ. सुभाष पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महादेव साठी.
ओहो, यावेळेला फटका लगावलेला प्रथमेश चेंडूवरती जातोय. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय तर 4 धावा. आणि या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 90 धावा. 5 व षटक प्रगतीपथावरती 90 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी केली जाते. एकही गडी न गमावता आपण पाहतो ते सलामीचे फलंदाज खेळताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतो तर महादेव खेळतायत तर 14 चेंडू सामना करत 43 धावांवरती आणि आसिफ खेळतायत 13 चेंडू सामना करत 40 धावांवरती. पुढला चेंडू सुभाष टू महादेव फटका लागायला जातोय. आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण केलं जाईल.